काय आंदोलन कशासाठी केले तुम्ही? प्रमुख माहिती काय मागण्या काय? नमस्कार, मी सुजित कुमार काटमोरे, शिक्षक भारती सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे. सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आणि आज या दसऱ्याच्या सणाच्या दिवशी आम्हाला या धरणे आंदोलनाला, हलगीनाथ आंदोलनाला बसावं लागतंय. याबाबत सर्वात प्रथम सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि पूर्ण शिक्षण विभागाचा संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. शिक्षक भारती संघटना ही शासन मान्यताप्राप्त संघटना आहे. मागच्या 1.5 वर्षापासून विविध विषयावर आमच्या संघटनेच्या जे सभासद आहेत त्यांच्या न्याय हक्काच्या बाबतीमध्ये विविध प्रस्ताव दिलेले आहेत. त्यांच्या बाबतीत आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं जात नाही. वेळोवेळी टाळलं जात आहे. दप्तर दिरंगाई लागू आहे, मनमानी कारभार चालू आहे. या संदर्भात वारंवार सुनावण्या झाल्या, वारंवार बैठका झाल्या, शिक्षण मंत्र्यापर्यंत हा विषय गेला, तक्रारी झाल्या, तरी सुद्धा सचिन जगताप हे कोणाचंच ऐकत नाही, असं तर सोलापूर जिल्ह्याचं चित्र दिसतंय. याच्यामुळं आज या दसऱ्या आणि महात्मा गांधी जयंती या दोन्हीचं औचित्य साधून शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं सचिन जगताप यांच्या विरोधात आम्ही हलगीनाथ आंदोलन करत आहोत. शिवसाहेबांचं ह्याच्यामध्ये काय म्हणलं? आम्ही शिवसाहेबांना निवेदन दिलं होतं. त्यानुसार मागच्या महिन्यामध्ये म्हणजे 2 सप्टेंबरला सविचार सभा झाली होती. त्या सविचार सभेमध्ये 30 मुद्दे आपण दिले होते. ते 8 दिवसामध्ये ते सर्व मुद्दे निकाली लावू असं सांगितलं. परंतु आम्हाला सांगायला अतिशय वाईट वाटतंय, खेद वाटतोय की फक्त 30 पैकी एकच मुद्दा शिक्षणाधिकाऱ्यांनी निकाल लावलाय. बाकीच्या सगळ्या मुद्द्यांना आम्ही आपल्याला प्रत देईनच. बाकीच्या सगळ्या मुद्द्यांना यांनी कारणं दिलेली आहेत, त्रुटी कळवलेल्या आहेत, कारवाई चालू आहे. त्यानंतर सदर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, अर्ज निकाली काढलेला आहे, अशी खोटी उत्तरे दिलेली आहेत आणि संघटनेची दिशाभूल केलेली आहे. आपल्याला न्याय मिळेल हे शंका वाटते म्हणून शिक्षण मंत्र्यांना काय आपलं मागणं? आमचं स्पष्ट म्हणणं आहे, यापूर्वी आम्ही मागणी केलं की पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातून सचिन जगताप हा भ्रष्ट अधिकारी त्याची बदली केली पाहिजे आणि त्याची आतापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे, दप्तर दिरंगा आहे, या संदर्भामध्ये त्यांची चौकशी बसली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना नाही, मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांचा कारभार आपण पाहतोय, पारदर्शक आहे असं म्हणतात. आता सोलापूर जिल्ह्याचा कारभार आपण बघतोय. माध्यमिक शिक्षण विभाग सगळ्या अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. जे सगळे कर्मचारी आहेत सगळ्यांना माहिती आहे हा कारभार कसा चालतो. सगळे बऱ्यापैकी कामं हे आउटसोर्सिंगने केली जातात. हे खाजगी क्लार्क आहेत, त्या क्लार्कच्या माध्यमातून कामं होतात. आणि ज्यावेळेस ऑफिसमध्ये आम्ही विचारायला जाऊ तर क्लार्काचं एकच म्हणणं असतं की साहेबांकडे फाईल आहे आणि फाईल साहेबांकडे नसतेच. पण शासनातर्फे तर त्यांना आदर्श पुरस्कार वगैरे दिला जातोय. मग तुमच्या याच्यावरती काय म्हणणं आहे? संशोधनाचा विषय आहे, याच्यावरती शोध घेतला पाहिजे. त्यांना आदर्श कोण म्हणतंय आणि कुणी पुरस्कार दिला आणि का दिला याच्यावर संशोधन झालं पाहिजे. तुमच्या मागण्या कधीपासूनच्या आहेत का आत्ताच्या आहेत का कधीपासूनच्या आहेत? आमच्या मागण्या आम्ही 1.5 वर्षापासून या मागण्यांचा पाठपुरावा करतोय आणि माहिती अधिकार आपल्या पूर्ण देशामध्ये लागू आहे. परंतु जर सोलापूर शिक्षण विभागाला लागू नसेल तर अतिशय खेदाची आणि निंदनीय बाब आहे. जगताप साहेबांना इथं पर्सनली केबिन दिलेलं असताना हो, त्यांनी घरी एक ऑफिस उघडलं म्हणून नाही? आमच्या माहितीनुसार त्यांच्या घरी ऑफिस आहे. त्यांचं धाराशिवला त्यांच्या तिथं पण घरी ऑफिस आहे आणि त्यांचे खाजगी क्लार्क त्यांच्या स्वतंत्र आउटवर्डने कामं चालतात. हे आम्हाला काय अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. पण याच्या बाबत कुणी आवाज उठवत नाही. शिक्षक भारती कुठलाही अन्याय सहन करणार नाही, कुठल्याही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणार नाही, याला विरोधच करेल. म्हणून आम्ही याचं आंदोलन करतो. 2 दिवसापूर्वी उपसंचालक आले तिथे. 2 दिवसापूर्वी उपसंचालक आले म्हणजे मोरे साहेब 2 दिवसापूर्वी उपसंचालक आलते, पण ते बंद दरवाजे आड काय झालंय आम्हाला काय माहिती. उपसंचालकाने वास्तविक पाहता आम्ही उपसंचालकाला 10 निवेदन दिलेत की सविचार सभा ठेवा. आम्ही आमचं म्हणणं पुराव्यानिशी तुमच्या समोर मांडतो, पण आम्हाला सविचार सभाच अजून त्यांनी ठेवलेलं नाही. सर्व आंदोलनापैकी तुम्ही आज हलगीनाथ आंदोलन स्वीकारलात. हलगीनाथच का? सचिन जगताप साहेब आहेत, साहेब म्हणावं का नाही म्हणावं हा पण मुद्दा आहे. यांचे सध्या कान बंद आहेत, त्यांना ऐकू येत नाही, त्यांना न्यायाची अन्यायाची बाजू कळत नाही.
अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांचा अन्याय त्यांना दिसत नाही, ऐकू येत नाही, त्यांच्या हक्का ऐकू येत नाहीत, अनुकंपाधारक कर्मचाऱ्यांच्या हक्का ऐकू येत नाहीत. नाविलाजानं त्यांच्या कानाला कंठाळ बसाव्या, आवाज त्यांना ऐकू जावा, यामुळे आम्हाला आजचं हे आंदोलन करावं लागेल. तुमच्या इथून पुढचं पाऊल काय असणार आहे? आता ही लोकशाही पद्धतीने दिलेली शेवटची मागणी आहे. याच्यानंतर आम्ही मान्य आयुक्तांच्या कार्यालयासमोरच आमरण उपोषण संघटनेच्या वतीने चालू करत आहोत. यापूर्वी आमची मागणी होती की आमच्या संघटनेच्या सभासदांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, परंतु आता आमची एक मागणी आग्रहाने राहील की सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्यातील जे अधिकारी आहेत, शिक्षणाधिकारी, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून हलवलं पाहिजे. यापूर्वी तुम्ही बोंबाबोंब आंदोलनाचं पण हे दिलं होतं, निवेदन दिलं होतं, त्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आलं, त्याच्यावरती काय झालं? सचिन जगताप हे वेळकाढूपणा करतात. आतापर्यंत जे जे आंदोलनं दिले, त्यांना निवेदने दिले, त्यांनी तातूरमातूर उत्तर द्यायचं, लेखी पत्र द्यायचं आणि ते टाळायचं, जिरवायचं असा प्रकार केलेला होता. काल संध्याकाळीही आम्हाला संघटनेला पत्र मिळालं. हे पत्र आहे, या पत्रात त्यांनी स्पष्टपणे संघटनेची दिशाभूल केलेली आहे, संघटनेला फसवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावं लागेल. भ्रष्ट सचिन जगताप साहेबांचा, शिक्षक भारतीय संघटनेचा